जय एसटी शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। विशाल हलमी यांनी एक प्रश्न विचारलेला आहे। सर, मी पुण्याला शिक्षण घेतो आहे, शेती करण्याची खूप इच्छा आहे, म्हणून मी आता शिक्षण सोडून शेती करणार आहे। एकरी 5 ते 6 लाख रुपये उत्पन्न कसं घ्यावं याचं मार्गदर्शन तुम्ही मला करावं। आता मी एसटी ची ट्रायल सुरू केली आहे। तुमच्या या धाडसाचं स्वागत करतो आणि शेतीविषयक आवडीचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो। मोठ्या प्रमाणामध्ये तरुण आज शेतीकडे वळताय। मी तर नोकऱ्या सोडून, मोठमोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून अनेक जण आज शेतीकडे वळताना बघतोय। शेती हेच भविष्य आहे। भविष्य काळामध्ये जे शेतकरी विषमुक्त आणि पौष्टिक शेतमाल पिकवतील तेच भविष्य काळातले श्रीमंत राहतील, हे मी तुम्हाला आज नक्की सांगतो। आज आम्ही जे बघतोय की जेवढे शेतकरी एसटी वैदिकच्या माध्यमातून आज 200% शेती करतायत, 200% एसटी वैदिक वापरताय, त्यांना मार्केटमध्ये एक इज्जत आहे। त्यांच्या शेतमालाला, त्यांच्या दुधाला मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि ते ठरवतात तो बाजारभाव त्यांना मिळतोय। तुम्ही या ठिकाणी हा निर्णय घेतला त्यासाठी तुमचं अभिनंदन। दुसरा मुद्दा, तुम्हाला जर एकरी 5 ते 6 लाख रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी पहिलं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पिकं रोज तोडले जातात, उदाहरणार्थ काकडी असेल, कारला असेल, दोडका असेल, वांगा असेल, टोमॅटो असेल, भेंडी असेल, अशा प्रकारचे तुम्ही 2 ते 3 वाण किंवा 4 वाण 1 एकर मध्ये केले पाहिजे। दुसरी गोष्ट, 4-5 वाण केल्यानंतर त्याला बेसल डोस जो आहे, तुम्ही ज्यावेळेस शेत जमीन तयार करणार तेव्हाच तुम्ही त्याच्यामध्ये पहिला बेसल डोस टाकला पाहिजे बेडवरती। दुसरा जो बेसल डोस आहे लागवड करताना त्या रोपापाशी टाकला पाहिजे। असे कमीत कमी 1.5 किंवा 2 बेसल डोस सम्राटचे एकरामध्ये पहिल्याच वेळेस लागवडीपूर्वी टाकले पाहिजे। मग त्याचं प्रमाण काय आहे? एकरी साधारणतः 15 बॅग कृषी अमृत आणि RNPH 3-3 किलो आणि सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्ड हे जे आहे याचं प्रमाण तुम्हाला वापरायचंय एका बेसल डोस साठी 3-3-2-2। आता हे सगळं मिक्स केल्यानंतर हा सम्राट बेसल डोस तुम्ही बेडवर आथरला आणि दुसरा तुम्ही जो अर्धा करणार किंवा जो पूर्ण करणार तो तुम्ही ज्या ठिकाणी लागवड करणार त्या ठिकाणी टाकणार आहात। लागवड केल्यानंतर त्याला सॉइल चार्जर एनर्जी बूस्टर याचं एकरी 2 लिटर आणि अर्धा लिटर अशा प्रमाणामध्ये मिक्स करून अमृत जलच्या पाण्यामध्ये ते मिक्स करून तुम्हाला त्या ठिकाणी ड्रेंचिंग करायचं आहे। बेसल डोस टाकल्यानंतर सॉइल चार्जरचं ड्रेंचिंग आहे ते तुम्हाला साधारणतः एक 4-5 दिवसांनी तुम्हाला रिपीट पहिले 15 दिवस करायचं आहे। 2-3 वेळा तुम्ही सॉइल चार्जरचं ड्रेंचिंग करा। मधल्या काळामध्ये LSQ शिलाजीत ही ट्रीटमेंट कशी करतात हे समजून घ्या। तुम्ही बेसल डोस जो आहे तर दर 2 महिन्यांनी आणि LSQ ट्रीटमेंट जी आहे ती 2 बेसल डोसच्या मध्ये अशा प्रकारे तुम्ही रिपीट करत राहा। अशा प्रकारे तुम्ही जर ती शेती केली भाजीपाल्याची तर तुम्हाला या सर्व भाजीपाल्यातून रोज 3 ते 4 हजार रुपये उत्पन्न सहज मिळू शकतं। अशा प्रकारे तुम्ही ज्या अपेक्षा आहे शेतीमधल्या सगळं पूर्ण करू शकता। याचबरोबर एखाद्या एकरमध्ये फळबाग लावू शकता। तुम्ही एका एकरमध्ये डाळिंबाची शरद किंगची व्हरायटी लावू शकता जी तुम्हाला 1 वर्षानंतर उत्पन्न द्यायला सुरुवात करेल। म्हणजे अशा प्रकारे भाजीपाला, फळबाग असं 2 एकरचं जर तुम्ही सुरुवात केली किंवा अर्धा एकर भाजीपाला, अर्धा एकर फळबाग अशा प्रकारे तुम्ही जर सुरुवात केली तर 2-3 वर्षानंतर तुमचं उत्पन्न एकरी कमीत कमी 5 ते 7 लाख किंवा अगदी 10 लाखापर्यंत पण जाऊ शकतं। अशा प्रकारे तुम्ही शेतीमध्ये सेटल होऊ शकता। धन्यवाद।